संघावर विजयश्री संपादन करत महाअंतिम फेरीत दाखल होतोय। दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर माही स्पोर्ट्स माड्याचेवाडी या संघावर मात करत दाखल होणारा GM स्पोर्ट्स पागेरे हा संघ आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतोय। त्यांचा खेळ आणि प्रथमतः नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरे या संघाने आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय। 4 षटकांचा सामना, या 4 षटकांच्या सामन्यात कोणता संघ त्या ठिकाणी अधिराज्य करतोय येणारी वेळ आणि येणारा काळ ठरवेल। तुर्तास आपण वळणार आहोत समालोचन कक्षामध्ये आपले समालोचक मित्र आहेत रुपेश मुननकर यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय। धन्यवाद रुपेश मुननकर, ओव्हर टू यू। धन्यवाद सुनील करोडकर। उमेश मडवळ आणि स्वप्नील राऊळ कृपया आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। देवेन महादेव, श्रीदेव महापुरुष चषक 2025 तेंडोली गावठणवाडी। आजचा हा महाअंतिम दिवस आणि ग्रँड फिनाले मैदानावरती रंगतोय। महत्त्वपूर्ण लढत असेल, शेवटची लढत आजच्या दिवसातील शेवटच्या दिवसातील। दोन तगडे संघ मात्र आमने सामने येऊन भिडतायत एकमेकांसमोर। एका बाजूने दिसून येतोय GM स्पोर्ट पागेरे संघ, तर दुसऱ्या बाजूने दिसून येतोय गावडोबा माड्याचेवाडी संघ। एकदा दोन्ही संघांसाठी सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा गजर करा। महाअंतिम सामना रंगतोय महापुरुष गावठण तेंडोली 2025 ग्रँड फिनाले। चला पंच लवकरात लवकर सामना सुरू घ्या, कारण आपल्याकडे भरपूर लांबून या ठिकाणी मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत बक्षीस वितरणासाठी, त्यामुळे थोडासा त्यांना पण घरी जायला उशीर होईल। त्यामुळे लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या। महाअंतिम सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज वापरावे लागतील या ठिकाणी आणि सामना जर टाय झाला असेल तर सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवण्यात येईल, याची मात्र पंच आणि खेळाडूंनी सुद्धा नोंद घ्या। महाअंतिम सामना आहे, पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल राहुल मुर्डेकर, तर सलामीची जोडी मैदानात येते पवन गावडे आणि सिद्धेश नाईक। ग्रँड फिनाले पहिला चेंडू राहुल मुर्डेकर, सुरेख चेंडू, सुरेख फटका, एकेरी धाव, संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलतोय पवन गावडे या ठिकाणी। आणि महाअंतिम सामन्यासाठी एक महत्त्वपूर्ण पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी आनंद चिके यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक। मैदानावरती निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय, म्हणजे 2 चेंडूंची समाप्ती होते, संघाची धावसंख्या 1 धाव। अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र राहुल मुर्डेकर यांची पाहायला मिळते GM स्पोर्ट पागेरे संघासाठी। पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, निश्चितच मोठं अपील सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। पंच मात्र तटस्थ आणि पवन गावडे मात्र सुरक्षित मैदानावरती पाहायला मिळतोय। सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव मात्र या ठिकाणी मैदानावरती राहुल मुर्डेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतात। पवन थोडासा बीड होतोय कुठेतरी, महाअंतिम सामना आहे, थोडासा प्रेशर असेल पवन याच्यावरती, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज आहे तो म्हणजे गावडोबा माड्याचेवाडी संघाचा। तर दुसऱ्या बाजूने लेफ्ट हँड बॅट्समन नॉन स्ट्राईक हँडकडे खेळतो एक आक्रमक धडाकेबाज फलंदाज सिद्धेश नाईक मात्र। तर बघूया कशा प्रकारे महाअंतिम सामना प्रेक्षकांना मात्र दाखवतात हे दोन्ही खेळाडू। पुन्हा एकदा पुढे सरसावत मारलेला हा फटका, एकेरी धाव, डिक्लेअर एरिया, एका धावेसाठी धाव संख्या होते ती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा। थोडेसे मला वाटतं स्ट्राईक चेंज होईल मैदानावरती। आता मात्र स्ट्राईक हँडकडे लेफ्ट हँड बॅट्समन सिद्धेश नाईक मात्र पाहायला मिळेल आपल्याला। राहुल षटकातील 5वा चेंडू,
पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, थोडस गचा यष्टी रक्षण, यष्ट्यांच्या मागे समीर चव्हाण याच्या माध्यमातून एकेरी धाव, एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती तब्बल 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका, एकेरी धाव म्हणजे तर पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस गावडोबा माड्याच्या वाडी संघ पोहोचतोय. बिनगडी बाद 4 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानावरती राहुल मुरडेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. महाअंतिम दिवसासाठी मला वाटतं भरपूर फटाक्यांची या ठिकाणी आतषबाजी होईल. या ठिकाणी महापुरुष गावठण या मित्रमंडळाकडून दुसरं षटक असेल मार्गावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय मुकेश परब. या ठिकाणी पवनला कुठेतरी आक्रमकता दाखवावी लागेल मैदानात, कारण महत्वपूर्ण फलंदाज आहे तो गावडोबा माड्याच्या वाडी संघाचा. सुरेख चेंडू, सुरेख फटका, एकेरी धावेचा, एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 5 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. मुकेश षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पवन, सुरेख फटका, पुढे सरसावत, दुहेरी धावेचा फटका येतोय. फक्त या षटकासाठी खास बक्षीस आहे या ठिकाणी मुकेश साठी आहे. प्रत्येक विकेटसाठी 50 रुपये. या ठिकाणी मोठा फटका होता, सुरेख क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी अक्षय कडून. मागच्या मॅचचा हिरो अक्षय आता सुद्धा एक सुरेख कामगिरी करतोय मैदानावरती. सुरेख क्षेत्ररक्षण होते पण एकेरी धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 8 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. मुकेश, तुझ्या या षटकासाठी प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागण्यात आलंय. मुकेश परब फॅन क्लब तर्फे आहे हे बक्षीस. आणि मोठा फटका, पुढे सरसावत, डोक्याची घंटा, निश्चितच पहिला धक्का गावडोबा माड्याच्या वाडी संघाला. सिद्धेश नाईक बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितच 50 रुपयाचा मानकरी ठरतोय मुकेश. नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश गावडे, संघाचा कर्णधार. संघ नायक मात्र मैदानावरती दिसतोय. एक आगीवेगळी शैली बॅट पकडण्याची रुपेश गावडेची, पण एखादा फटका असा मारतो की पूर्णपणे मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला कुठेतरी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मुकेशाचा एकेरी धाव, एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. म्हणजे शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील मुकेश परब याचा. तर सामना करण्यासाठी सज्ज होईल तो पवन गावडे. आतापर्यंत थोडासा शांत संयमी खेळी करतोय. थोडीशी सरासरी मात्र या ठिकाणी कमी राखतोय तो गावडोबा माड्याच्या वाडी संघ. आतापर्यंत तब्बल 11 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या मैदानावरती एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. म्हणजे पवन गावडेला कुठेतरी एखादा मोठा धमाका मैदानावरती करावा लागेल, एखादा मोठा फटका मारावा लागेल, म्हणजे धाव संख्या कुठेतरी झपाट्याने वाढेल. या इराद्याने पवन एखादा मोठा फटका मारतोय का मैदानावरती निश्चितच बघूया. तर मुकेश, निश्चितच मोठा फटका येतोय परंतु फलंदाज मात्र बाद होतोय. पवन गावडे
या ठिकाणी मुकेशने जे 2 विकेट या आधीच्या षटकामध्ये घेतले त्याच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. सामना संपल्यानंतर मुकेश आपण हे आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. रुपेश फॅन क्लब यांच्याकडून आणि खास करून सुदीप राहुल कडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मुकेश बरफसाठी. दरम्यान तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आणि तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय पिंट्या तळावडेकर. तर स्ट्राईक यांकडे रुपेश गावडे. कुठेतरी रुपेश गावडे याला जबाबदारी घ्यावी लागेल. निश्चितच पुढे सरसावत मोठा फटका टॅप प्रकारचा फटका. एकेरी धाव एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 10 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. निश्चितच धोक्याची घंटा असेल का? मोठं अपील सुद्धा मैदानावरती होतंय. पंच थोडीशी बातचीत करतील त्यानंतर निश्चितच मैदानावरती जो काय निर्णय असेल तो मात्र आपल्या पर्यंत पोहोचवतील. तर बघूया काय निर्णय येतोय तो पंचांचा. निश्चितच पंच थोडीशी एकमेकांशी कुठेतरी आणि निश्चितच सुरक्षित. ओमकार मात्र या ठिकाणी सुरक्षित दिसतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ओमकार याची. एकेरी धाव एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 11 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या होते ती 11 धावा. थोडीशी सरासरी कमी आहे. निश्चितच ओमकार याला कुठेतरी ठाम मताने मैदानावरती उभं राहावं लागेल आणि एक धाव संख्येचा डोंगर उभा करावा लागेल कारण समोरचा संघ तगडा आहे आपल्या समोर. दरम्यान पिंट्या पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण होतंय अक्षय याच्या माध्यमातून. एकेरी धाव एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. दरम्यान पिंट्या षटकातील पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होईल रुपेश गावडे. सुरेख फटका निश्चितच धोक्याची घंटा. बॅक टू द पॅव्हलियन. रुपेश गावडे मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज. नवीन फलंदाज स्वप्नील पाटकर या ठिकाणी दिसतोय. निश्चितच पुन्हा एकदा स्लोअर प्रकारचा सुरेख चेंडू सुरेख फटका. एकेरी धावेचा एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 13 धावा. तब्बल चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 5 म्हणजे शेवटचा चेंडू असेल पिंट्या तळावडेकर याचा. निश्चितच स्लोअर प्रकारचा चेंडू बीट होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. स्वप्नील पाटकर थँक्यू डीजे. या ठिकाणी रोहित खानोलकर याचे जे तरळ्यावरून स्पेशल जे मित्र आलेत ते सन्माननीय शुभम तानावडे, बबलू जोहिल, वैभव चव्हाण या तिघांनी मिळून मंडळासाठी 1,500 रुपयाचं या ठिकाणी देणगी दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व प्रेक्षकांनी आणि खरोखरच महापुरुष मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत. निश्चितच मैदानावरती पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय. मोठा मासा गळायला लागतोय तो म्हणजे गावडोबा माड्याच्या वाडी. मला वाटतं निश्चितच आजचा हा 3रा दिवस असेल आणि
गावडोबा माड्याचेवाडी संघ महाअंतिम फेरीत खेळतोय, पण आतापर्यंत हा फलंदाज नेहमी सलामीवीर म्हणून यायचा आणि या 3 दिवसात प्रथमतः मैदानात येतोय, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा या हरेश वारंगसाठी. निश्चितच थोडासा जखमी आहे हा, पण निश्चितच याच्या क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. निश्चितच नो चेंडू आणि एकेरी धाव. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण होते समीर चव्हाण याचं. चेंडू मात्र निर्धाव अवस्थेत संपन्न होतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 14 धावा. निश्चितच अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल शेवटच्या षटकातील. धन्यवाद. जीएम स्पोर्ट पागेरे संघ या ठिकाणी खरोखरच मैदानात एक खिलाडू वृत्ती मात्र या ठिकाणी मैदानामध्ये दाखवली जाते, ती म्हणजे जीएम स्पोर्ट पागेरे संघाकडून. आणि त्या ठिकाणी रनर म्हणून येतोय मैदानावरती तो म्हणजे ओमकार गावडे. हरेश वारंग याने निश्चितच संघाला कुठेतरी सावरावं, 2-3 मोठे फटके मारावे म्हणजे सन्मानजनक कुठेतरी धावसंख्या उभी होईल स्कोर कार्डवर. तर बघूया हरेश वारंग आपल्या संघासाठी काय करतोय ते. पुन्हा एकदा सुरेख वेगवान चेंडू, सुरेख फटका, एकेरी धावेचा. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 15 धावा तब्बल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर, म्हणजे शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एखादा मोठा फटका येईल का हरेश वारंगच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्या प्रकारचा फटका. निश्चितच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. फलंदाज बाद म्हणजे संघ ऑल आउट होतोय या ठिकाणी. संघाची धावसंख्या होते ती 16 धावा आणि 16 या धावसंख्येवर पूर्ण संघ ऑल आउट होतोय. गावडोबा माड्याचेवाडी संघ आणि विजयाचं समीकरण असेल 24 चेंडू आणि 17 धावा. जीएम स्पोर्ट प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे सन्माननीय आनंद चिके साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी. आणि विजयाचं लक्ष बनलंय मैदानावर. जर आपण विचार केला रुपेश, थोडासा लो टोटल स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजय नार्वेकर आणि त्याच्या समवेत आहे पिंट्या तळवडेकर, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाची सांगड घालत निश्चित स्वरूपाने
एक लक म्हणावं लागेल. मगाच्या सामन्यात गावडोबा माफ करा माही स्पोर्ट्स माड्याच्या वडी या संघासमोर ज्यावेळेला एक षटकार ठोकला अक्षय सरमळकरने आणि सामना विजयी करून दिला, त्यानंतर थोडंसं लक बदललेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्यावर आतापर्यंत चांगली पकड म्हणावी लागेल ती GM स्पोर्ट्स पागेरे संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. हो निश्चितच सुनील, कारण पूर्णपणे जो षटकार मारला गेला तो लक होता, पण आता जे त्यांनी या 16 धावांमध्ये जे रोखलं गेलं ते त्यांचं खरोखरच प्रयत्न म्हणावे लागतील आणि सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल त्या गोलंदाजांची, म्हणूनच ते पूर्णपणे यशस्वी झाले. सर्व 7ही खेळाडूंनी आपल्या मैदानामध्ये 100% दिलाय कुठेतरी, म्हणून या धावसंख्येवर त्यांना रोखलं गेलंय. कारण समोरचा संघ सुद्धा एवढा तगडा होता, गावडोबा माड्याच्यावाडी संघ म्हणजे काय एवढं पण सोपं नव्हतं, परंतु सुरेख गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी झाली. सुनील, निश्चितच आता मात्र फलंदाजी करत असताना थोडीशी कमी धावसंख्या जरी उभी केली असेल तरी गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक चेंडू गणिक थोडंसं समीकरण बदलावं लागेल. हा चेंडू पंचांकडनं नोचा इशारा येतोय. अनफेअर डिलिव्हरी, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावेनिशी धावांचा अकाउंट, धावांचा पाठलाग त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव अंकित होते, आक्रमण केलंय, आक्रमण बसलंय, हर्रागिरी म्हणावी लागेल अजय नार्वेकरच्या मार्फत पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला. विजय, आज की रात निश्चित रूपाने आज की रात किसके नाम होगी आने वाला वक्त बताएगा. समीर चव्हाण मॅन फॉर्म मापन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर दुसऱ्या चेंडूवर हराकरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 16 धावांचं आव्हान आहे. सोपं म्हटलं तर सोपं नाही आणि कठीण म्हटलं तर कठीण नाही असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटकर फिरकी घेण्याचा प्रयत्न करतोय समीर चव्हाणचा, मात्र समीर देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. लेफ्ट दिली गेली चेंडूला, अवांतर धाब्यानिशी अजून एक धावफलकावर बदल होतोय. 2 चेंडू 2 धाबा हे समीकरण पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूने पवन गावडे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील. कंजूसी भरी गोलंदाजी, धावांना गतिरोधक लावावा लागेल. क्लीन बॉल, यू मिस, आय हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. अजून एक धक्का. शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात काही शंका नाही आहे. कारण आता आपण जर विचार केला रुपेश तर अतिशय सुंदर गोलंदाजी स्वप्नील पाटकर बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद केलेत त्याने आपल्या संघासाठी, स्वतःसाठी, आपल्या संघाच्या नावासाठी. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा आहेत. जर स्कोरबोर्डवर एक समोचित धावसंख्या म्हणजे अर्थात 24 चेंडू 24-25 धावा जर बनवल्या असतं तर निश्चित स्वरूपाने एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. मात्र जेवढे आहेत तेवढ्या धाव्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न गावडोबा माड्याच्या वाडीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटकरचा हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने मुन्ना परब मॅन फॉर्म पागेरे आपल्याला पाहायला मिळतोय. GM स्पोर्ट्स पागेरे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पागेरेवाडी परिसरातील हा खेळाडू. सुंदर चेंडू, यावेळेला अपीश ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, पंचांकडून फक्त एकेरी धावेचा इशारा. या एकेरी धावेनिशी पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचली आहे 4 धावा.
चेंडू 13 धावांचं लक्ष्य, हे लक्ष्य कायम डोक्यासमोर ठेवावं लागेल, कायम डोक्यात ठेवावं लागेल गावडोबा माडेचेवाडी या संघाला, कारण या ठिकाणाहून वापसी करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकात स्वप्नील पाटकरने 2 ब्रेक थ्रू दिलेत, धावा वाचवल्या पाहिजेत, प्लस आपल्याला विकेट त्या ठिकाणी संपादन केले पाहिजेत, गडी बाद केले पाहिजेत. कन्सिस्टन्सी असणं महत्त्वाचं आहे, सातत्य राखणं गरजेचं आहे आणि हे सातत्य कशा रीतीने राखलं जाते मैदानावर गावडोबा माडेचेवाडी या संघाकडून हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल, औत्सुक्याचं असेल. कारण तेवढाच महत्त्वाचा सामना सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीदेव महापुरुष चषक 2025 चौथं पर्व, या चौथ्या पर्वाचा फायनलिस्ट कोण बनतोय पाहणं महत्त्वपूर्ण असेल. वेगात टाकलेला चेंडू थोडासा बाहेर जातोय पंचांकडून, दोन्ही हात समांतर, अवांतर धावेचा दंड, या अवांतर धावेनिशी धावसंख्या 5 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पवन, सुंदर चेंडू, अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. या बाउन्सवर कुठेतरी फसलाय मुन्ना, परत बाकीचं काम यष्टीरक्षक हरेश वारंग पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची वर्णी ही स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, अशा पद्धतीचे अजून चेंडू निर्धाव फेकावे लागतील. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टरचा हा फटका मुन्ना परबच्या बॅटमध्ये निघतोय, चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिळणारी एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. अजूनही 11 धावा बनवायच्या आहेत. 17 धावांचं हे लक्ष्य होतं, एक माफक आणि साधं सोपं आव्हान, मात्र ते कठीण बनवलंय अजय नार्वेकरच्या विकेटने, समीर चव्हाणच्या विकेटने. अजून एखादा जर विकेट त्या ठिकाणी घेतला तर निश्चित स्वरूपाने सामन्यावर पुनरागमन होईल आणि त्यासाठी विकेट पाहिजे पिंट्या तळवडेकरचा. जो पिंट्या तळवडेकरचा विकेट घेईल निश्चित स्वरूपाने यावेळेला मात्र पंचांकडून दोन्ही हात समांतर, पुन्हा एकदा हरेश वारंग चांगलं यष्टीरक्षण, अवांतर चेंडूचा मारा, या अवांतर धावांना कुठेतरी रोखावं लागेल. या अवांतर धावा नंतर निश्चित स्वरूपाने सुईप्रमाणे टोचत राहतील. सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धेश नाईक स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा गोलंदाजाचा क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा आत्मविश्वास हा डगमगताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हा आत्मविश्वास आपण डगमगू देणार नाही याची निश्चितच मैदानावर प्रचिती दाखवतोय. अनेक वर्षांचा अनुभव जो पाठीशी आहे तोच या ठिकाणी अनुभव सादर करतोय तो पिंट्या तळवडेकर. अतिशय सुंदर कामगिरीसाठी ओळखला जातो, नॅचरल ऑलराऊंडर असा खेळाडू आहे आणि 100% प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं तो 100% योगदान निश्चितच देत असतो असा पिंट्या तळवडेकर मॅन फॉर्म आपण आपल्याला पाहायला मिळतोय. लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू निघतोय एकेरी धाबेसाठी, एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली गेली. आता मात्र 2 षटकांच्या सांगतेखेरीज वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. रुपेश गावडे गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फलंदाजी करत असताना थोडीशी खराब कामगिरी, धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता, मात्र यावेळेला कामगिरी चांगल्या पद्धतीने करावी लागेल. स्वप्नील पाटकर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. उरलेले 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 धावांची गरज मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू पकडण्याचा प्रयत्न असेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले गेलेत रुपेश कावडेच्या माध्यमातून. उरलेले 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मैदानावर. 10 चेंडू 7 धावा. सामना वाचवायचा असेल तर पिंट्या तळवडेकरला रोखावं लागेल आणि नुसतं रोखून चालणार नाही, तर त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता हा दाखवावा लागेल गावडोबा माडेचेवाडी या संघाला. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर GM स्पोर्ट्स पागेरे संघाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर तळ ठोकून उभं राहावं लागेल पिंट्या तळवडेकरला. संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी निश्चितच या मैदानावर आज मात्र आपल्याला ओतावे लागतील.
आता मात्र धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवर निर्धाव चेंडूची वर्णी स्कोरबुक वर आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 7 धावांची अजूनही गरज. येणारे 10 चेंडू 7 धावांचं लक्ष्य. रुपेश कावडे फुलटॉ चेंडू आक्रमण केलंय. यावेळेला सिद्धेशच्या दिशेने चेंडू मार्गस्थ फरार. चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रात. मिळणारी एकेरी धाव. एका धावेचं ओझं थोडंसं कमी करतोय तो म्हणजेच पिंट्या तळवडेकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश कावडे गोलंदाजी मार्कवर. लेग कटरचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा फुलर लेन बनवून खेळला जातोय. स्टेप आउट होऊन हा फटका खेळतोय. एक धावा आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानावर. एक धावा जमवल्या जात आहेत. बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये एक धावेला अनन्यसाधारण महत्व. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेचा पुन्हा एकदा दंड. या अवांतर धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. 13 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. कोलो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव. धावसंख्या 14 धावा या स्कोर कार्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मैदानावर पिंट्या तळवडेकर फटाक्यांची आतषबाजी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. रुपेश कावडे हा चेंडू हलकेच ड्राईव्ह केला जातोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमिनीलगतचा हा फटका. चेंडू निघतोय घोषित क्षेत्रामध्ये. मैदानावर झालं तर निश्चित स्वरूपाने या 2 धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात. जशा पद्धतीने क्रिकेटमध्ये 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता षटकार ठोकला जाऊ शकतो तसाच 6 चेंडू आणि 2 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. यावेळेला मात्र पहिला चेंडू रोखलाय. अजून 5 चेंडू आपल्याला रोखावे लागतील आणि हे रोखण्याचं काम निश्चितच हरेश वारंग, पवन गावडे, रुपेश गावडे, स्वप्नील पाटकर, सिद्धेश नाईक या सगळ्यांना करावं लागेल. मात्र खराब चेंडू येतोय. हो त्याचं नव्हतं करणारा हा चेंडू स्वैरनेशी अवांतर धावा. स्कोर लेवल होतोय. धावसंख्या 16. उरलेल्या 5 चेंडूवर अजून मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. नाममात्र एकेरी धाव. सुंदर चेंडू. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि विजयी होतोय श्रीदेव महापुरुष चषक 2025 पर्व 4 आणि या 4थ्या